गव्हर्नमेंट ॲक्ट्स ऐकायला ना खूप इंटरेस्टिंग वाटलं. गव्हर्नमेंटसाठी मी दुसऱ्यांदा काम करत होतो. ह्याच्या आधी मी एक डॉक्युमेंटरी केलेली ऑर्गन डोनेशनची. आम्ही जी कास्ट सिलेक्ट केली होती कमालच होती. अरुण सर, अंशुमन दादा, हार्दिक आणि अक्षता तर काय बोलायलाच नको. अंशुमन विचारे ब्रिलियंट कॉमिक ॲक्टर. सो मी खूप एक्सायटेड होतो. बोलत चला यांच्याबरोबर काम करायला मी तर मजा आहे. गोष्टी माझ्या एंडने चालल्या होत्या आणि अचानक कळलं की 3 ॲड्स करायचे आहेत आणि फक्त 24 तास. आणि आय वॉज लाईक की अरे कसं पॉसिबल आहे. चॅलेंजिंग आणि आय वॉज तो चॅलेंज ॲक्सेप्टेड. तिघांची लोकेशन एका झोपडपट्टीत, एक हॉस्पिटलला आणि एक कन्स्ट्रक्शन साईटवर. क्रू तर ठीक आहे पोचेल, पण लाईट लावून त्यानंतर डिसमेंटल करून परत त्या दुसरीकडे लावायच्या. 2 दिवस बसलो. इच अँड एव्हरी शॉट डिझाईन केला की हा शॉट असाच पाहिजे, हा डायलॉग या शॉटमध्ये आला पाहिजे ना, एक शब्द जास्त पूर्ण घ्यायचंच नाही कुठे. की मी आणि रोहित खूप ट्युनिंगमध्ये होतो. आम्ही जे शॉर्ट ब्रेकडाऊन्स केले होते आणि रेकीवर जे आम्ही क्लोजली सगळं अरेंज केलं होतं, दॅट वॉज अमेझिंग. खटक्यांचा एक टाइम वेस्ट होतो शूटला, तो होणार नाही आणि तसंच झालं. जो शूट आमचा सकाळी 6 वाजता लाईट करायचा होता आणि 7 वाजता रोल करायचा होता. त्यासाठी आम्हाला गोल्डन लाईट पकडायची होती, आउटडोर सीन्स करायचे होते. आणि लाईट ट्रक काय 8 वाजेपर्यंत लाईट नाही. माझा DOP आशिष दर 10 मिनिटाने अरे लाईट चाललं यार, अरे गोल्डन आवर चाललं आहे. DOP तुम्हाला माहिती आहे अशा सिच्युएशनला किती पॅनिक होतात आणि ते जेवढा पॅनिक होतं त्याच्या 2 पट जास्त पॅनिक क्रिएट करतात. पण ऑफकोर्स चांगल्या एसेन्समध्येच क्रिएट करतात ते. आणि आशिषला बोललो आशिष काहीही कर यार, मला लाईट क्रिएट करायचा आहे. लाईट क्रिएट करता येतो, DOP क्रिएट करतो, पण ऑफकोर्स परत तेच की टाईम नाही. मी आणि आनंद बदलाई ठीक आहे, आत लाईट भरायची आहे, बाहेरची लाईट मॅच करायची आहे. आम्ही 1 तासामध्ये जी लाईटिंग सेट केली त्यानंतर ना काय फाट 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 निघत होतं. असा लाईटिंग करून दिला मला, आउटडोर इनडोर ब्रिलियंट. आणि त्यानंतर सगळं ॲक्टर्सच्या पाल्यात होतं. अरुण सर होते तर आय वॉज लाईक की यार चल यार सर ब्रिलियंट ॲक्टर करतीलच. नंतर मला लक्षात आलं की अरे एक चाइल्ड आर्टिस्ट आहे बरोबर. आणि आय वॉज लाईक की यार झालं. माझ्या मते आजचा दिवस आपण एकच ॲड करतोय मोस्टली, पण त्या चाइल्ड आर्टिस्टने जे काम केलं, त्यांचे आणि अरुण सरांचे जेवढे टेक होते ते सगळे 1 टेकमध्ये झाले. त्याच्यामुळे मेजर एक सीन होता अरुण सरांचा, त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडणार होते. आय वॉज लाईक इथे रिटेक्स होतील, बट अरुण सर बिन अरुण सर. आणि सरांनी तो सीन समजून घेतला. सरांना बोललो सर जरा डोळ्यातनं एक आला थेंब, तर शॉट सुरू केला. आणि आशिष बोलतो अरे यार ते रडतायत. आणि मी पूर्ण मी मॉनिटरवर नसतो मोस्टली, मी DOP बरोबर कॅमेऱ्यात बघत असतो. मी डिरेक्टली मॉनिटरवर गेलो आणि जो सरांनी शॉट दिला टू गुड. तो शूट कधी संपला चाइल्ड ॲक्टर बरोबर आम्हाला कळलं सुद्धा नाही. दुसरा सेट तर एकदम तिथून ट्रॅव्हल करून पोचलो. मी जरा स्टार्टिंगला सुद्धा तिथे हे होतं की अरे हे हॉस्पिटल आहे, ह्याच्यामध्ये मेकअप रूम दाखवतोय, लाईव्ह सेटअप आहे, कसं होणार. पण जे शॉर्ट डिव्हिजन आम्ही केलेलं त्याप्रमाणे जी त्यांनी आम्हाला रूम दिली ती एवढी छोटी होती, कारण त्यात मला ट्रॉली शॉट हा हवाच होता, कारण ती पण एक फार इमोशनल फिल्म होती. पण ती जागा कमी असल्यामुळे ना अक्षदाला पुढे एकदम पटकन जाता येत होतं आणि आम्हाला सुद्धा तो ट्रॅक कम्प्लीट नव्हता मिळत. त्यात मला ॲक्टर्सच्या इमोशनमध्ये चार्ज इन व्हायचं होतं. सो कंपल्सरी ट्रॉली शॉटला पर्यायच नव्हता. समहाव रोहितने तो ओळखून घेतलं की ह्या टेकला अक्षदाला डायरेक्ट केलं पाहिजे की ती बाहेर निघली पाहिजे, तर जाऊन आपण तो चार्ज इन करू शकतो. आणि तो एवढा स्मूथली चार्ज झाला आहे, तो ॲडमध्ये कोणाला कळतही नाही की आम्ही तो तशा पद्धतीने असा डायरेक्ट केलेला आहे. आणि सगळ्यात चॅलेंजिंग रात्रीचा शूट. जो रोल आम्हाला 7 वाजता करायचा होता तो आम्हाला 10 वाजले होते, कारण की लाईटिंग संपत नव्हती. तो एरिया एवढा मोठा होता, मला तो दाखवायचा पण होता की ते स्पेस तेवढं आहे आणि तो माणूस तेवढा ट्रॅव्हल करतोय मजदुराकडे. ती लाईटिंग खूप चॅलेंजिंग होती. पहिल्या शॉटची लाईटिंग झाली की बाकी फक्त हलवायचं काम आहे, पटकन होणार. 11 वाजले आणि आम्ही वी वर अबाउट टू स्टार्ट आणि वारा आला आणि एक लाईट आमच्या 6व्या माळ्यावरनं खाली पडला. सगळे पॅनिक होते आधी, ते सगळे घाबरून शांत. आणि कदाचित मला त्याचाच फायदा झाला, सगळे घाबरून सगळ्यांनी बोलणंच बंद केलं. आणि मी आणि आशिष आम्हाला कळत होतं की डिझास्टर झालाय, पण अशी डिझास्टर होत राहतात. फक्त आपण त्यात ना संयमाने रस्ता काढायचा असं आम्ही असं दाखवलं, अरे काही झालंच नाही, हा लेके जाओ लगाव करून आशिषने आणि मी सिच्युएशन सांभाळून घेतली. 11:30ला आम्ही शूट सुरू केलं. आमचे प्री स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही ते शॉट्स खूप फटाफट घेतले आणि रात्री 2 वाजेपर्यंत सटकन संपवलं.
क्राऊड मॅनेजमेंट करणं एवढं डोक्याला ताप झाला, कारण तेव्हा रात्रीचं शूट बघायला पूर्ण गाव, आम्ही एका गावात शूट करत होतो, सो रात्री सगळे फ्री असल्यामुळे पूर्ण गाव आलेलं आणि आमच्याकडे ॲडिशनल क्रू होता जो त्यांना थांबवू शकेल. सगळ्यात हास्यजनक एक गोष्ट होती की आम्ही 2 वाजता लास्ट टेक घेतोय. अंशुमन दादा एक नंबर ऍक्टिंग करत होता, तो फायनल टेक देणार, त्यांचा शॉर्टचा डायलॉग शेवटचा शब्द आल्याला वा असा एक आवाज आला आणि माझ्या पण नंतर 2-3 शब्द निघाले त्या माणसासाठी. पण त्यानंतर जो काय माहित काय आमच्याबरोबर प्रॉब्लेम झाला, त्या शॉटचे 14 ते 15 रिटेक झाले. जो आम्हाला शूट 2 वाजता संपला असता त्यामुळे आम्हाला 3 वाजले. बट आम्ही हा जो प्रवास केला 24 तासाचा, इट वॉज अमेझिंग. आणि अजूनही मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट ॲक्टर्स आय हॅव वर्क विथ. आणि काय लाइटिंगमध्ये मजा आली. लिटरली ती गव्हर्नमेंटची ॲड आम्ही थ्रिलर सिनेमा म्हणून पण खपवू शकलो, एवढी सुंदर त्याची लाइटिंग झालेली. आम्हाला कुठेही आम्ही आउट ऑफ कंट्रोल गेल्यासारखं वाटलंच नाही. जर तुमचा क्रू हा आणि तुमची तयारी ही जर ॲडिक्वेट असेल तर तुम्ही आमच्यासारखं असं एका दिवसात 3 वगैरे ॲड पण करू शकता, बट डू नॉट ट्राय दिस ॲट.